नमस्कार. बोधकथा मालिकेतील आजची कथा क्रमांक 3, प्रयत्न आणि संयम. मित्रमैत्रिणींनो, आपण अनेक वेळा कष्ट तर करत असतो, परिश्रम घेतो, परंतु आपल्याला इच्छित असे फळ प्राप्त होतेच असे नाही. त्यावेळी आपण संयम ठेवला पाहिजे हे सांगणारी आजची कथा आहे. एका गावामधील एक तरुण अतिशय कष्ट करत असत होता, परंतु त्याला यश काही मिळत नव्हते. सातत्याने अपयशाचा सामना करावा लागत होता. कित्येकदा त्याला अपमानही सहन करावा लागत होता आणि या सगळ्यामुळेच तो खचून गेला होता. म्हणूनच त्याने आत्महत्या करायचे ठरवले आणि तो गावाबाहेरील जंगलामध्ये आत्महत्या करण्यासाठी गेला होता. त्याच वेळेला तिथे त्याला एक गृहस्थ भेटले आणि त्यांनी त्याच्या आत्महत्या करण्यामागचे कारण विचारले. तेव्हा त्याने आपला सर्व वृत्तांत त्यांना सांगितले. ते म्हणाले, ठीक आहे, तुला जर आत्महत्याच करायची आहे तर कर, परंतु माझी एक छोटीशी मदत कर. मी तीर्थयात्रेला जातो आहे, परंतु मला माझ्याकडची ही 2 रोपे माझ्या बागेमध्ये लावायची आहे. ती तू लाव, त्याची काळजी घे आणि मी तीर्थयात्रेवरून आल्यानंतर तू कुशाल आत्महत्या कर. त्या तरुणानेही विचार केला, एवढ्या दिवस थांबलोच आहे आणि शेवटी आपल्याला आत्महत्याच करायची आहे, तर एखादे सत्कर्म करूया. आणि म्हणूनच मग त्याने त्या गृहस्थांकडून ती 2 रोपे घेतली आणि त्यांच्या बागेमध्ये ती लावली सुद्धा. तो त्याचे खूप परिश्रमपूर्वक काळजी घेत होता. त्यांना पाणी देणं असेल, खत देणं असेल, हे काटेकोरपणे पाळत होता. हळूहळू दोन्ही रोपे वाढत होती. त्यातील एक रोप होते ते निवडुंगाचे आणि दुसरे होते ते आंब्याचे. निवडुंगाचे रोप मात्र अगदी झपाट्याने वाढत होते, पण आंब्याचे रोप काही केल्या वाढत नव्हते. त्यावेळेला तो तरुण थोडा निराश झाला, परंतु त्या गृहस्थांना दिलेले वचन पाळायचे होते, म्हणून त्याने आपले परिश्रम थांबवले नाही. असेच कित्येक वर्ष गेली आणि ते गृहस्थ तीर्थयात्रेवरून परत आले. ते त्या तरुणाला जाऊन भेटले व माझी रोपे कुठे आहे, त्याचे काय झाले अशी विचारणा केली असता त्या तरुणाने त्या गृहस्थांना बागेमध्ये नेले आणि दोन्ही रोपे दाखवली. तो म्हणाला, हे जे निवडुंगाचे रोप आहे ते अगदी झपाट्याने वाढले, परंतु त्याला काटेच काटे आले आहेत, त्याला कोणतेही फळ लागले नाही आणि आता तर ते हळूहळू नष्टही होऊ लागले आहे. परंतु हे आंब्याचे रोप वाढण्यासाठी बराच कालावधी लागला, मला थोडे जास्त परिश्रम घ्यावे लागले, परंतु आज बघा, हा आंब्याचा वृक्ष अगदी फळांनी लखडून गेला आहे आणि याची फळे सुद्धा खूप मधुर आहेत बरं का. हे ऐकल्यानंतर त्या गृहस्थांनी त्या तरुणाला प्रश्न विचारला, या कामामधून तू काही शिकलास का? तेव्हा तो तरुण थोडा शांत झाला. मग त्या गृहस्थांनीच त्याला समजावून सांगितले, हे बघ, जे काटेरी रोप होते ते झपाट्याने वाढले, ते उपद्रवी होते, त्याला कोणत्याही प्रकारचे फळ आले नाही, म्हणून ते झपाट्याने वाढले. परंतु आंब्याचे रोप जे चांगल्या कामाचं प्रतीक आहे, त्या कामाने मात्र अगोदर मूळ धरले, मुळामध्ये विकास झाला आणि मग आता हा बहारदार वृक्ष तुझ्यासमोर उभा आहे आणि याची फळे सुद्धा तूच सांगतो आहेस की अतिशय मधुर आहेत. मैत्रिणींनो, आपल्याही बाबतीत असेच आहे. आपणही कष्ट करतो, पण त्याचे त्वरित फळ मिळेल असे नाही, तर अशा वेळेला निराश होऊ नका, संयम ठेवा, कारण आपल्या परिश्रमांना, आपल्या कष्टांना एक ना एक दिवस यशाची सुमधुर फळे आल्याशिवाय राहणार नाहीत आणि ती यशाची सुमधुर फळे चाखण्यापर्यंत संयम ठेवा आणि आपले परिश्रम सातत्याने चालू ठेवा. आशा करते आपण या कथेतून हा बोध घ्याल आणि आपले परिश्रम सुरू ठेवाल. आपल्याला ही कथा आवडली तर कथेला भरघोस प्रतिसाद द्या. त्यासाठी लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा.